हॅलो फ्रेंड्स, पापाज रेसिपी बॉक्समध्ये आज आपण बनवणार आहोत कढी घोडे. कढी घोडे ही एक महाराष्ट्रीयन रेसिपी आहे आणि आपण ती गावच्या पद्धतीने बनवणार आहोत. तर त्यासाठी मी थोडं लसूण सोलून घेतलेलं आहे आणि तवा गरम झाल्यानंतर त्यामध्ये ऑइल टाकून हिरवी मिरची आणि साबुत धनिया टाकून त्याला परतून घेतलेलं आहे. आणि ते छान परतून झाल्यानंतर मी त्यामध्ये थोडं जिरं टाकत आहे आणि ते पण मिक्स करून छान परतून घेत आहे. कढी घोडे बनवण्यासाठी आपल्याला फ्रेश तुरीचे दाणे हवे आहेत. आता जे मिक्सचर आपलं थंड झालेलं आहे त्याला मिक्सरमध्ये टाकून त्याचं छान पेस्ट बनवून घेतलेलं आहे आणि ते छान बारीक करून काढून घेतलेलं आहे. आणि आपण जे तुरीचे दाणे घेतलेले होते त्याचा पण छान पेस्ट बनवलेला आहे आणि तो छान पेस्ट बारीक झाल्यावर तो काढून घेतलेला आहे. आणि या पेस्ट ची कन्सिस्टन्सी पहा, आपल्याला हा पेस्ट असा घट्ट हवा आहे. तर नंतर आपण जे मिक्सचर बनवलेलं होतं पेस्टचं ते आपण तुरीच्या दाणीच्या पेस्टमध्ये टाकणार आहे आणि त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण कणकीचं पीठ टाकणार आहे. आमचं गव्हाचं पीठ किंवा कणकीचं पीठ टाकणार आहेत आपण त्यामध्ये, कारण ते चला तर कढी बनवण्यासाठी मी मेथ्या घेतलेला आहे, जिरं घेतलेलं आहे, कढीपत्ता घेतलेला आहे आणि अद्रक लसूणचा पेस्ट घेतलेला आहे. आधी ताक घेऊया, ताकामध्ये थोडंसं बेसन लावून घेऊया आणि त्याला छान रई लावून घेऊया, कारण त्याच्या कढीमध्ये लम्स राहायला नको म्हणून आपण छान ते एकजीव करून घेतलं. आणि आता गंजामध्ये ऑइल टाकून घेतलं, त्याच्यामध्ये जिरं, मेथ्या आणि जो आपण पेस्ट बनवला होता हिरवी मिरची, जिरा आणि धनियाचा तो आधी टाकून घेतलेला आहे आणि नंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे आणि त्याला परतवून घेतलेला आहे आणि त्याला छान होऊ दिलेलं आहे. त्याच्यानंतर ते झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे आणि त्याला परतवायचं आहे. नंतर थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे. झाकून ठेवल्यानंतर बघायचं आहे आपल्याला थोडं ते ऑइल सोडणार, तर मग ते समजायचं की झालेलं आहे तो पेस्ट छान. तर मग त्यामध्ये आपण ताक टाकूया आणि ताक टाकून छान त्याला ढवळून घ्यायचं आहे. ढवळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाकून घ्यायचं आहे. आणि नंतर आमच्या गावाकडे हे कढी टेस्टी बनायला पाहिजे त्यासाठी अशी चुंबळ करून टाकतात गोड निंबाच्या पाल्याची. तर ते छान टाकून फिरवून घ्यायचं आणि कढीला शिजण्यासाठी ठेवायचं. तर आता कढी शिजत असताना जो तुरीचा दाण्याचा पेस्ट होता त्यामध्ये आपण कणिक टाकूया, गव्हाचं पीठ टाकूया, जेणेकरून ते लाडू जे बनवणार आहोत आपण कढीचे जे गोळे बनवणार आहे ते घट्ट छान बनायला पाहिजे आणि ते कढीमध्ये तुटायला नको किंवा पसरायला नको, म्हणून आपण ते छान मिक्स करून घेत आहे गव्हाचं पीठ. आणि आता कढीला छान कळ येऊ द्यायचा आहे. बघाल ते कळ जाऊ नको द्याल, माझ्याकडून चुकीने तो गेलेला होता, तर लक्षपूर्वक बघा. अशा पद्धतीने कढीचे गोळे बनवून घ्यायचे आहे आणि ते कळ आल्यानंतरच ते कढीमध्ये टाकायचे, नाहीतर कढ यायच्या आधी जर तुम्ही कढीमध्ये टाकले तर ते फुटण्याची शक्यता असते. म्हणून तुम्ही छान गोळे बनवून घ्याल आणि नंतर ते उकळत्या कढीमध्ये छान शिजायला टाकून द्यायचे. गोळे कढीमध्ये टाकून झाल्यानंतर गॅसला स्लो फ्लेमवर करा आणि त्याला 10-15 मिनटं शिजू द्या आणि तुमची कढी घोडे रेडी आहे. तुम्ही पण खा आणि इतरांना पण खायला द्या. बघा किती छान कढी घोडे दिसत आहे आणि कसे झाले नंतर सांगा. थँक्यू.